नमस्कार, मी राजश्री. बेस्ट फूड विथ राजश्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत एकदम चविष्ट आणि झणझणीत मोकळा सुटसुटीत होणारा मसाला भात. हा भात बनवायला अगदी सोपा आहे आणि चव मात्र खूपच जबरदस्त लागते. चला तर मग आपण हा मोकळा सुटसुटीत होणारा भात बनवायला सुरुवात करूया. आधी आपण साहित्य बघू. तर इथे मी फ्लावर, 2 टोमॅटो, 2 कांदे, मिरची, कढीपत्ता आणि इथे मी एक बारीक वाटण केलेलं आहे. खोबरं, लसूण आणि कोथिंबीर हे मी वाटून घेतलेलं आहे. इथे वाटाणा घेतला आहे मी. खडे मसाले घेतले, तुम्हाला जे पाहिजेत ते खडे मसाले घेऊ शकता. शेंगदाणे घेतलेत आणि घरकुल मसाला. इथे मी दावतचा रोजाना बासमती राईस घेतला आहे. तो खूप छान आहे, त्याने भात अजिबात चिकट होत नाही. आता तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने चांगले धुवून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यातील धूळ आणि जो काही अतिरिक्त स्टार्च असतो तो निघून जाईल. आता मी इथे एक पातेलं ठेवलं आहे गरम करण्यासाठी. त्यातच मी हा भात तयार करणार आहे. सर्वात आधी पातेल्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल ओतून घेऊया. तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आणि मगच पुढच्या प्रोसेसला सुरुवात करायची आहे. आता आपण तेल चांगलं गरम झाले आहे का ते चेक करून घेऊया. तर तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण हे खडे मसाले टाकू. त्यानंतर थोडंसं ते परतून घ्यायचं आहे. तुम्ही जिरं मोहरी पण टाकू शकता. इथे मी जिरं मोहरी स्किप केलेले आहे. हे खडे मसाले थोडेसे ब्राउनिश होईपर्यंतच भाजून घ्यायचे, जास्त त्याला भाजायचं नाही, नाहीतर कडवट वास येतो. त्यानंतर ह्याच्यात मी टाकलेला आहे कांदा. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतत असतानाच त्यामध्ये आपण मिरची टाकू, म्हणजे मिरची आणि कांदा सोबतच परतला जाईल. त्यानंतर कढीपत्ता पण त्यात टाकूया. कढीपत्ता, मिरची, कांदा मी सगळं सोबतच टाकलेलं आहे, नाहीतर ते मग कांदा परतला जातो आणि मिरची तशीच राहते, ती भाजली जात नाही व्यवस्थित. तर हे चांगलं मिक्स करून घेऊया आपण. अजून थोडा वेळ कांदा, मिरची, कढीपत्ता आपण परतून घेऊया. त्यानंतर त्यामध्ये वाटाणा टाकूया. वाटाणा मिक्स करून घेऊया. तो पण चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण शेंगदाणे पण त्याच्यात टाकून घेऊया, म्हणजे शेंगदाणे कच्चे राहणार नाहीत, ते थोडेसे भाजले जातील. चांगलं मिक्स करूयात. आता आपला कांदा आणि हे सगळं जे काही टाकलं आहे ते ब्राऊन व्हायला लागलेलं आहे. लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. टोमॅटो, फ्लावर आणि मिक्स करूया. इथे तुम्हाला ज्या काही भाज्या आवडतात त्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्ही ह्याच्यात वांगं, बटाटो, बीन्स काही घालू शकता, तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या. मी फक्त फ्लावर, टोमॅटो, कांदा आणि मटार एवढंच घेतलं आहे, कारण असाही भात खूप छान होतो आणि खूप मोकळा होतो. जास्त भाज्या घातला ना मग ते भाज्या जास्त आणि तांदूळ कमी असं होऊन जातं. त्याच्यामुळे भाज्या थोड्याच घालायच्या, म्हणजे मी मोजक्याच घातलेल्या आहेत. तर आता इथं आपलं सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत. भाज्या अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. तर इथे मी जे काही टाकलं होतं परतण्यासाठी ते सगळं व्यवस्थित मऊ झालेलं आहे. तर इथे मी एक वाटण केलं होतं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर. आणि इथे मी हळद, धनेपूड आणि घरकुल मसाला घेतलेला आहे. तर हे मी जे वाटण केलं होतं ते ह्या भाज्यांमध्ये परतण्यासाठी टाकते. आता हे वाटण भाज्यांमध्ये टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. वाटण परतून झालं की आता आपण त्यात पावडर मसाले टाकणार आहोत. त्यामध्ये
मी घरकुल मसाला, हळद आणि धने पावडर घेतलेली आहे. आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आपण त्यामध्ये हा धुतलेला तांदूळ टाकून मिक्स करून घेऊया. तांदूळ पण आपल्याला व्यवस्थित चांगले परतून घ्यायचे आहेत ह्या मसाल्याबरोबर, म्हणजे टेस्ट चांगली येते. तुम्ही तूप टाकून सुद्धा हे मसाले भाजू शकता. तुम्ही हा भात कुकरमध्ये पण बनवू शकता, पण असा पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये जर का केला ना तर तो अधिक टेस्टी बनतो आणि एकदम सुटसुटीत होतो. अजून 1 ते 2 मिनटं आपण हा तांदूळ भाज्यांमध्ये चांगला मिक्स करून घेऊया. आता आपण ह्याच्यात अंदाजे पाणी ओतणार आहे. पाणी ओतताना गरमच करून ओतायचं आहे. त्याने काय होतं तर भात हा मोकळा सुटसुटीत होतो. गार पाणी ओतलं तर भात चिकट होणार. मला थोडं पाणी कमी वाटतंय, त्याच्यामुळे मी अजून थोडंसं पाणी ओतलं आहे. पाणी ओतल्यानंतर एकदाच मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त मिक्स करत बसला तांदूळ तर ते तुटण्याची शक्यता असते. तांदूळ तुटला की मग भात हा बगरा होतो, असा मोकळा होत नाही. मला थोडंसं अजून पाणी कमी वाटतंय, त्याच्यामुळे मी थोडं अजून एक अर्धा ग्लास पाणी ओतलेलं आहे. म्हणजे मी 2 ग्लास ह्याच्यात पाणी ओतलं आहे. 1 वाटी तांदळाला 2 ग्लास पाणी. आता आपल्याला सगळं शेवटी मीठ टाकायचं आहे त्याच्यात. मी आधी भाजीमध्ये मीठ टाकलं नव्हतं, त्याच्यामुळे आत्ता टाकणार आहे. तर मी इथं अंदाजे चवीनुसार 1-1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे. एकदा मिक्स करून घेऊ. आता भाताला चांगली उकळी आलेली आहे. भाताला चांगली खळखळून उकळी आली की आपण गॅस कमी करायचा आहे, म्हणजे भात खाली लागणार नाही. गॅस जर का फुल असेल तर भात खाली करपण्याची शक्यता असते. आता आपण वरती एक झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यात पाणी ओतायचं आहे. म्हणजे जरी भातातलं पाणी आटलं आणि तांदूळ शिजला नाही तरी त्या वाफेने तांदूळ शिजला जातो आणि खाली लागत पण नाही. मी इथे 5 मिनिटांनी झाकण उघडून बघितलेलं आहे, तर मला असं वाटलं की तांदूळ शिजलेला नाही आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी ओतलेलं आहे, अगदी थोडंसं. आणि खालचा भात शिजला होता पण वरचा नव्हता शिजला, त्याच्यामुळे मी थोडासा खाली वर करून घेतलेला आहे. जास्त खाली वरती करायचा नाही, वरचीवरच असा थोडासा हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता थोडंसं शिल्लक राहिलेलं आहे पाणी, ते एकदम थोडंसं मी ओतते आणि त्याच्यावरती झाकण ठेवते. आता 1 ते 2 मिनिटानंतर मी उघडून बघते, तर भात आपला पूर्णपणे शिजलेला आहे. इथं तुम्ही बघू शकता भात किती सुटसुटीत आणि मोकळा झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाही आहे. तयार आहे तुमचा घरगुती पण रेस्टॉरंटला हरवून टाकणारा मसाला भात. चला तर मग गरमागरम मसाला भात सर्व करा आणि त्याचा प्रत्येक घास मनापासून एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका.